येस. गुड इव्हनिंग एव्हरीवन. चला आपण स्टार्ट करूया. पण स्टार्ट करण्यापूर्वी जरा असं मला एक तुम्ही हे सांगा. मला एक क्वेश्चन आहे की तुम्ही इन अँड आउट का होत असता सारखे? जरा मला चॅट बॉक्स मध्ये लिहून द्या जरा. हा, मी चेक करत असते. बऱ्याच वेळेला तुम्ही काय करता, लेफ्ट अँड जॉईन असं चालू असतं. काय कारण आहे जरा बघ. ओके 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 ओके. चला स्टार्ट करूया आपण आता. डायरेक्टली आपल्या टॉपिक कडे वळूया. ओके. लास्ट लेक्चरला आपला लेसन नंबर 7 स्टार्ट केला होता आपण, समजतंय? इंट्रोडक्शन टू द मायक्रोबायोलॉजी. आणि त्याच्यातलं अप्लाइड, इंडस्ट्रियल आणि त्याचे बरेचसे पुन्हा आता म्हणजे हे युजेस असं असं आपण बरंच शिकलो. कळलं? आता आजचा आपला टॉपिक आहे प्रोबायोटिक्स. मी सगळ्यांना वाचायला सांगितलं होतं, वाचलं सगळ्यांनी? हा. तर आता बघा, व्हॉट फॉर प्रोबायोटिक फूड इज फेमस. तर त्यातलाच मेन वर्ड आहे तुमचा प्रोबायोटिक म्हणजे काय. तर आता तुमचं प्रोबायोटिक मध्ये पहिलीच लाईन तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन देते बघा. दीज आर ऑल्सो मिल्क प्रोडक्ट्स बट कंटेन ऍक्टिव्ह बॅक्टेरिया. म्हणजेच प्रोबायोटिक्स म्हणजे काय? प्रोबायोटिक इज नथिंग बट द फूड विच कंटेन मिल्क. समजलं सगळ्यांना? प्रोबायोटिक म्हणजे काय की दुधापासून बनवलेले सगळे पदार्थ, पण ज्याच्यामध्ये तुमच्या ऍक्टिव्ह बॅक्टेरिया ह्या काम करत असतात किंवा त्या ऍक्टिव्ह बॅक्टेरियांचा यूज करून ते फूड तुमचं बनवलेलं असतं. आता त्या ऍक्टिव्ह बॅक्टेरिया कोणत्या आहेत त्यांचे तुम्हाला एक्झाम्पल दिलेत बघा. लॅक्टोबॅसिलस, ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसाई, बायफिडोबॅक्टेरियम, बायफिडम. आता बघा, या चॅप्टर मध्ये म्हणजे इन दिस चॅप्टर यू हॅव टू लर्न न्यू वर्ड्स, लॉट्स ऑफ न्यू वर्ड्स. So make a list and learn it properly. Okay. Then only you can write answer. These microbes maintain the balance of intestinal organisms. काय करतायत बघा, ते युजफुल बॅक्टेरिया आहेत, ते आपल्यासाठी किती युजफुल आहेत. कारण आपल्या बॉडी म्हणजे जेव्हा आपण ते फूड घेतो, इंटेक करतोय, त्यावेळेला ते फूड बरोबर ऑफकोर्स त्या बॅक्टेरिया आहेत आणि मग ते आपल्यासाठी काय वर्क करतायत ते खूप महत्वाचं आहे. इंटेस्टिनल मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये तुम्हाला युजफुल बॅक्टेरिया खूप महत्वाच्या आहेत, कारण काही हार्मफुल बॅक्टेरिया जात असतात आपल्या बॉडीमध्ये. मग आता त्यांच्या बरोबर फाईट करायला तुम्हाला युजफुल बॅक्टेरिया डेली तुमच्या बॉडीमध्ये जाणं गरजेचं आहे. तर आपण काय असं बॅक्टेरिया खात नसतो, त्यामुळे बॅक्टेरिया कोणत्या तरी फूड थ्रू आपल्या बॉडीमध्ये इंटेक होणं खूप गरजेचं आहे. काय सांगितलंय बघा, इन्क्रीज ऑफ द पॉप्युलेशन ऑफ मायक्रोब्स हेल्पिंग द डायजेशन अँड डिक्रीज द पॉप्युलेशन ऑफ हार्मफुल मायक्रोब्स. म्हणजेच काय करतात, एक तर त्यांचं दोन बेनिफिट्स तुम्हाला सांगितलेले. एक पहिलं म्हणजे तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती एकदम ओके करतात. आणि सेकंड काय सांगितलेलं आहे की हार्मफुल बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये जर का इन्क्रीज होत असतील तर त्यांना मेंटेन करण्याचं, त्यांना डिक्रीज करण्याचं काम पुन्हा त्या करत असतात. एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा,
क्लोस्ट्रीडियम. म्हणजे कोणकोणते बॅक्टेरिया आहेत आणि कोणकोणत्या बॅक्टेरिया आपल्याला युजफुल आहेत, कोणत्या हार्मफुल आहेत, हे तुम्हाला दिलेला आहे. तेव्हा लर्न करताना किंवा आन्सर तयार करताना तुम्ही जेव्हा प्रिपरेशन तुमचं चालू असतं तेव्हा हे सगळे जे तुमचे डिफिकल्ट वर्ड आहेत ते साईडला लिहून काढायचे. त्यांना 10 टाइम्स तुम्ही रिपीट करा. तेव्हा तुमचे in various forms like yogurt, kefir, sugarcane म्हणजे pickle of cabbage, dark chocolate, meso soap, pickles, oils, corn syrup, artificial sweeteners, microllages म्हणजे थोडक्यात सी फूड. आता त्याच्यामध्ये काय काय येतं तेही त्यांनी दिलेलं आहे. हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ह्या युजफुल बॅक्टेरिया तुम्हाला कशा थ्रू मिळतायत, कळतंय? म्हणजे हे तुमच्या डेली फूड मध्ये ऍटम्स येणं गरजेचं आहे. वाय द प्रोबायोटिक्स हॅव डेव्हलप मच इम्पॉर्टन्स इन रिसेंट डे. आता आपल्या सध्याच्या लाईफ मध्ये याची का म्हणजे याचं महत्व का वाढलं, का याला एवढं म्हणजे इम्पॉर्टन्स मिळालं, तर त्याच्या मागचं रिझन काय बघा. दीज प्रोडक्ट्स फ्रॉम द कॉलनीज ऑफ युजफुल मायक्रोब्स इन एलिमेंटरी कॅनल अँड कंट्रोल अदर मायक्रोब्स अँड देअर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज, इम्प्रूव्ह रेजिस्टन्स अँड द लोअर ऑफ द इल इफेक्ट्स ऑफ द हार्मफुल सबस्टन्स फॉर्म ड्युरिंग द मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. ऑफकोर्स काय आहे, सध्याची आपली जी लाईफस्टाईल आहे, पूर्वी कसं असायचं, थोडं हार्डवर्क असायचं. त्यामुळे हार्डवर्क करण्यासाठी काय लागायचं, खूप कॅलरीज लागायच्या आणि त्या कॅलरीज आपल्याला फूड थ्रू जे मिळेल त्याच्याने आपलं म्हणजे कॅलरीज आपल्याला रिक्वायरमेंट आपली पुरेशी व्हायची आणि कुठल्याही प्रकारचं. आणि शिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते सेंद्रिय पदार्थ असायचे, म्हणजे घरगुती सगळं असायचं, होममेड असायचं. त्यामुळे ते आपलं प्रॉपरली डायजेशन पण व्हायचं आणि त्याच्या रिक्वायरमेंट पण कम्प्लीट व्हायचे, बॉडीचं न्यूट्रिशन पण व्यवस्थित व्हायचं. आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये टॉक्झिक काही साठतच नव्हतं, कारण घाम असा भरपूर निघून जायचा, एक्सरसाइज भरपूर व्हायची. म्हणजे जेव्हा तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटीज करता तेव्हा तुमचं एक्सरसाइज बरीच होत असते आणि जेव्हा तुम्हाला असं स्वेटिंग होत असतं तेव्हा ऑफकोर्स टॉक्झिक जे आहे ते सगळं बाहेर फेकलं जायचं. नाऊ डेज काय झालंय, आता आपलं सध्या सगळं आपली जी काही लाईफस्टाईल झाली आहे ती एकदम म्हणजे अशी बैठी झालेली आहे. इव्हन तुम्ही क्लासमध्ये 4-4, 5-5 तास बसलेले असता, ऑफिसमध्ये जे वर्कर्स आहेत ते पीसी समोर बसूनच करत असतात. आत्ताच तुमचं उदाहरण घ्या, तुम्ही 4-4, 5-5 तास स्क्रीनवर असता की नाही. म्हणजेच काय झालंय, थोडासा चेंज झालाय. जे काही तुमचं बाहेरचं धावणं पळणं वगैरे होतं ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा स्टॉप झाल्यात. आणि त्यामुळे काय झालंय की तुम्ही, आणि सेकंड थिंग अशी आहे की तुमची फूड क्वालिटी आहे ती थोडीशी डाऊन झालेली आहे. पूर्वीची लोक घरगुती खायचे, आता तुम्ही मोस्ट ऑफ द टाइम काय करत असता, जे फास्ट फूड म्हटलं जातं ते यूज करत असतात, म्हणजे ते घेत असतात. त्याच्यामध्ये मग तुमचा हार्मफुल बॅक्टेरिया होत असतात, आतमध्ये जात असतात, कळतंय? म्हणजे हे सगळे रिझन आहेत त्याच्या मागचं. तर त्यामुळे आत्ताची लाईफस्टाईल जी आहे त्यानुसार मग काय होतंय, आपल्याला थोडस हे प्रोबायोटिक्स घेणं खूप नेसेसरी झालेलं आहे. समजते सगळ्यांना? पुढे बघा. The alimentary canal and the control other microbes and their metabolic activities, improve resistance and the lower ill effect of the harmful substance formed during metabolic activities. Useful microbe becomes inactive due to the antibiotic probiotic make them active again. म्हणजेच त्यांना ऍक्टिव्ह करण्यासाठी पुन्हा काय होतं, म्हणजे आता थोडक्यात तुम्हीच नाही का जराशा आळशी असाल तर थोडस थंड पाणी मारलं की लगेच ऍक्टिव्ह असा फ्रेशनेस होतं की ना तुमचं, सेम टाईपचं आहे की एखादं म्हणजे त्या इनटेक तुमचं जर असेल त्या प्रोबायोटिक फूडचं तर तुमचं काय होतं, बॉडी तुमची ऍक्टिव्ह होते. म्हणजे त्या फूडने तुम्ही काय बनता, ऍक्टिव्ह बनता, मसल्स तुमचे ऍक्टिव्ह बनतात. नाउडेज प्रोबायोटिक nowadays probiotics are used for the treatment of diarrhea and treatment of पोल्ट्री ऑल्सो. बघा म्हणजे कुठे यूज केलं जातं. आता डायरिया, डायरिया तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा, कारण काय होत आहे, सगळं आपल्या बॉडीमध्ये 65% वॉटर आहे. डायरिया झाला की आपलं सगळं वॉटर निघून जात असतं, त्यामुळे आपल्या बॉडीला
असं फ्रेश करण्यासाठी त्याची गरज असते आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला असं अँटीबायोटिक्स दिल्या जातात, जेणेकरून तुमच्याकडे काय होतं, इमिजिएट एनर्जी तयार होते. म्हणजे तुमची रिक्वायरमेंट आहे ती काय केली जाते, फास्ट अशी क्विक तुमची तयार केली जात असते. समजलं? पुढे बघा. इन द अर्लियर क्लास यू हॅड प्रिपेअर्ड द सोल्युशन ऑफ ड्राय yeast फॉर ऑब्झर्वेशन ऑफ yeast. हा, म्हणजे अगदीच लास्ट स्टँडर्ड मध्ये तुम्ही हे शिकलेले असणार आहे किंवा तुमचं ट्राय दिस मध्ये प्रॅक्टिकली होतं, आणि तसं नसेल होत तर घरी नेहमीच होत असतं. कारण आता आपल्या घरी बरेचसे आपल्या मम्मी लोक काय असतात, हे असे yeast सारखे पदार्थ वापरत असतात. का तर फर्मेंटेशन प्रोसेस करून त्यांना पदार्थ बनवायचे असतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला कुकिंग मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी मम्मीकडे तुम्हाला अवेलेबल असतात. आणि जर तुम्ही जर किचन मध्ये कधी बघत असाल
Hello, I'm audible. Just put in the chat box. Yeah. Okay. Thank you. Thank you. Thank you. Thank you. I just wanted to know, madam is not there in class. Okay. Chalo. Lavanya, switch on your mic. What happened? Madam left just now or something by mistake? She has now got network problem. What is it? I don't know, sir. आधीच लेफ्ट किती झाल्यात मॅम. किती वेळ झाला? 2-3 मिनिटं झाली असतील. ठीक आहे, त्यांना कळत नसेल, मी त्यांना फोन करतो. जस्ट तुम्ही वेट करा सगळे मंडळी. ओके, ठीक आहे, ठीक आहे, वेट. Just wait for some time, she will join. हॅलो. हॅलो. हा, हॅलो. हा, आली मी मीटिंग मध्ये आली. आलात, परत आलात. ठीक आहे. ओके तुम्ही ओके. काय झालं, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे? हा हा, नेटवर्कचा काहीतरी म्हणजे वायफायचं हे झालं. आता मी डेटावर आली. ठीक आहे, ठीक आहे. जस्ट चेक करा, जर काही इश्यू असेल तर तुम्ही लवकर क्लोज केलं तरी चालेल. ओके, ओके ओके, ठीक चलो, थँक्यू, बाय आहे. बाय. ओके ओके.
मला जरा एकदा मुलांना हे करा, चॅट बॉक्स मध्ये लिहून द्या जरा की कुठून स्टार्ट करायचं परत एकदा, कुठून मिस झालं ते मला एकदा कळू द्या. हॅलो. हा बघा, प्रोबायोटिक्स झालं आपलं, सगळ्यांना समजलं ते. हा, आता पुढचा भाग काय आहे? ब्रेड चालू होतं ना आपलं. हा, जरा लक्ष द्या. ब्रेडचे प्रोसिजर पुन्हा एकदा मी रिपीट करते, कारण आपलं मिस झालं ना थोडस. हा, तर आता पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की ब्रेड बनवताना कुठलं तुमचं जे मायक्रोब यूज केले जातात, तर त्यातला पहिला आहे तुमचा ईस्ट. मग ईस्ट कसा यूज केला जातो, कुठल्या टाईपने यूज केला जातो, आणि मग तो ईस्ट केल्यानंतर मिक्स केल्यानंतर फर्मेंटेशनची प्रोसिजर कशी होते. डिफरंट टाइप्स ऑफ ब्रेड्स आर प्रोड्यूस फ्रॉम फ्लोअर ऑफ द सिरल्स. डो इज फॉर्म बाय द मिक्सिंग ऑफ बेकर्स ईस्ट. आणि त्या बेकर्स ईस्टचं म्हणजे एक त्या जे काही तुमचे मायक्रोब्स आहेत त्यांचं नाव दिलेलं आहे बघा तुम्हाला, चॅचरोमाइस सेरेवे साइज, वॉटर, सॉल्ट अँड अदर. हे सगळं तुमचं पीठ, मीठ, पाणी हे सगळं घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हे ईस्ट टाकायचं आहे. कळलं? ड्यू टू द फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स बाय ईस्ट, शुगर इज कन्व्हर्टेड इन टू कार्बन डायऑक्साइड अँड इथेनॉल. म्हणजेच सगळं मिक्स केल्यानंतर ईस्ट आहे तो ऑफकोर्स आपली काय करतोय, रिएक्शन सुरू करतोय. आणि मग रिएक्शन कोणाबरोबर सुरू होते, तर त्या व्हीट, जो आपला व्हीटचं फ्लोअर असतं त्याच्यामध्ये शुगर असते, आणि त्या शुगर मध्ये काय होतं, तो रिॲक्ट व्हायला लागतो. आणि ऑफकोर्स त्या रिएक्शन मध्ये CO2 फॉर्म होतो. आणि CO2 फॉर्म झाला की तो तिथे अडकून बसलेला असतो. मग तो स्वतःची जागा क्रिएट करतो तिथे. आणि काय करतोय तो, स्वतःची जागा क्रिएट केल्यानंतर ऑफकोर्स तो काय करतो, डो आहे तो असा मस्त राईज अप होतोय. क्लिअर झालं? आणि जेव्हा हे पीठ तुमचं हिटिंग प्रोसिजरला जातं तेव्हा ऑफकोर्स हिटिंग प्रोसिजर मध्ये CO2 गॅस रिलीज होतो, आणि त्याची जी स्पेस आहे ती होलो स्पेस तयार होते. आणि ऑफकोर्स होलो स्पेस तयार झाल्यामुळे तो जो बनणारा पदार्थ आहे तो कसा असणार आहे, स्पॉन्जी असणार आहे. क्लिअर झाला? Compressed yeast is used in commercial bakery industry. It is available in dry granule from the domestic use. Yeast produced for the commercial use contains various useful contents like carbohydrate, fats, protein, various vitamins and minerals. Due to these bread and other products produced with the help of the yeast. आणि ऑफकोर्स ईस्ट मध्ये केल्यानंतर काय होणार आहे की ज्याच्या फर्मेंटेशन प्रोसेस मध्ये त्याची न्यूट्रलायझेशन जी व्हॅल्यू आहे ती काय होते, वाढली जाते. आणि ऑफकोर्स तो एकतर सगळ्यात महत्वाचं ते न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढल्यामुळे तुम्हाला ते टेस्टला पण ते चांगलं लागतं, आणि तुम्हाला बॉडीला पण ते खूप न्यूट्रिटिव्ह होतं. Ingredients like vinegar, soya sauce, and monosodium glutamate that are used in presently popular Chinese food are produced by microbial fermentation. आता सगळ्यात महत्वाचं बघा, चायनीज फूड तुम्हाला अवॉइड करायला सांगतात बऱ्याच वेळेला, कळतंय? सगळ्यात महत्वाचं म्हणजे न्यूट्रिशियस फूड होतं ते ईस्ट तुमचं फर्मेंटेशन केल्याने. पण बऱ्याच वेळेला त्या चायनीज फूड मध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स असतात ती पहिली लक्षात घ्या. विनेगर, सोया सॉस अँड मोनोसोडियम ग्लुटामेट, म्हणजेच ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काय सांगितलंय, अजिनोमोटो, that are used in presently popular Chinese food for produced by microbial fermentation. क्लिअर झालं? हा, मग आता आम्ही तुम्हाला शिकवत असतो की चायनीज फूड मधलं अजिनोमोटो आहे ते तुमच्यासाठी हार्मफुल आहे. का? तर ते इन्स्टंट बनवलं जातं आणि ते स्ट्रॉंग असतं, आणि ते जे बनवलं जातं त्या पदार्थांना काय केलेलं असतं, म्हणजे असे बेस्ट क्वालिटी मटेरियल यूज केलेलं नसतं. समजतंय? आता तुम्ही सोया सॉस आहे, कधी एक ड्रॉप असा तुम्ही चेक करून बघितलाय, टेस्ट करून बघितलाय? अजिनोमोटो आहे, किती स्ट्रॉंग आहेत ते. म्हणजेच काय होतं, ते असं जर फास्ट ऍक्शन देत असतील तर ऑफकोर्स आपल्या बॉडीमध्ये काय होतात, ते थोडेसे हार्मफुल ठरतात. किंवा रेग्युलर त्यांचं आपल्या बॉडीमध्ये इनटेक चालू असेल तर आपल्याला ते हार्मफुल असणार आहे. जर तुम्ही कधीतरी
वीकली वगैरे घेत असाल किंवा वन्स इन अ मंथ घेत असाल तर ते चालणार आहे. आता एकदा मी चेक करते, बघूया. कॅन यू हिअर मी स्टुडंट्स? ओके ओके ओके, ठीक आहे, ठीक. आता विनेगर काय आहे बघा. तुम्हाला फक्त एवढंच माहिती असतं की हे ऍसिड्स आहेत, पण जे आपण फूड मध्ये यूज करतो ते आपले स्ट्रॉंग ऍसिड कधीच नसतात. समजलं? मग आता तेही जरी आपण ते वीक असले तरीही ते आपल्या बॉडीसाठी थोडेसे त्रासदायक असतात. त्यामुळे असे विनेगरचे वगैरे पदार्थ असतात ते थोडेसे आपल्या फूडमध्ये कमी यूज करायचे आहेत किंवा विनेगरचा वापर कमी करायचा आहे. पण मात्र विनेगर हा कसा असतो, काय आहे ते एकदा बघा. Vinegar is used in each country of the world to impart sour taste to food material and for preservation of the pickles, sauce, ketchup, chutney, etc. पहिला यूज काय आहे त्याचा, की आपण जर सगळे पदार्थ नॅचरल घेत असू तर नॅचरल ज्या वस्तू आहेत त्यांचं लाईफ थोडस शॉर्ट पिरियड असतं. अगदी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते बघा. आपले कांदे आणि बटाटे आहेत, आपण डायरेक्ट शेतातनं आणून जर वापरायला सुरुवात केली तर ते जास्त दिवस टिकत नाहीत बघा. फार तर त्यांचं लाईफ असं 8-10 दिवस वगैरे असतं. पण ते जेव्हा आपण तिकडे मार्केटमध्ये जातात त्यांच्यावर गॅमा रेजचा म्हणजे सोडले जातात, गॅमा रेज मारले जातात त्यांच्यावर, तेव्हा काय केलं जातं, त्यांचं लाईफ वाढवलं जातं आणि मग तेच वस्तू मार्केटमधनं आणून आपण आपल्याकडे महिना, 2 महिने, 4 महिने ठेवल्या तरीही त्या वस्तू व्यवस्थित राहतात. हे ह्याचा अर्थ काय आहे, की जेव्हा आपल्या नॅचरल प्रोसेस मधल्या वस्तू असतात त्या फक्त काय असतात, डेली यूज करण्यासाठी असतात किंवा 1-2 दिवस यूज करण्यासाठी असतात. मग जर तुम्हाला असं रेडी मटेरियल, आता सध्या आपण काय करतोय, रेडी मटेरियल यूज करतोय. मग रेडी मटेरियल जर तुम्हाला यूज करायचं असेल तर त्याचं लाईफ वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये प्रिझर्वेशन वापरणं खूप गरजेचं असतं. आणि ऑफकोर्स मग प्रिझर्वेटिव्ह मटेरियल म्हणून ह्या विनेगरचा उपयोग केला जातो. म्हणजे लक्षात ठेवा नेहमी की विनेगर इज द प्रिझर्वेटिव्ह मटेरियल. समजलं सगळ्यांना? मग आता ते कुठे वापरलं जातं, तर आपण मार्केटमधनं आणतो पिकल्स वगैरे, तुमचे सॉस असतात, केचप असतात, वेगवेगळ्या चटणी मार्केटमध्ये रेडीमेड मिळतात बघा, यांच्यामध्ये ते विनेगर यूज केलेलं असतं. आता ते विनेगर कोणत्या पर्सेंट मध्ये असतं, कोणत्या प्रपोर्शन मध्ये असतं ते पहिले लक्षात घ्या. इट इज केमिकली विनेगर इज 4% ऍसिटिक ऍसिड. म्हणजेच काय असणार आहे, ऍसिटिक ऍसिड म्हणजे काय, तर फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे बघा, CH3COOH. क्लिअर? हा. आता ह्या ऍसिटिक ऍसिड मध्ये 4% आहे, म्हणजे बाकीचं काय असणार आहे, डायल्यूट करण्यासाठी वॉटर यूज केलेलं असणार आहे. म्हणजे 100 ml मध्ये फक्त त्याचं 4 ml काय असणार आहे, तो ऍसिटिक ऍसिड असणार आहे. क्लिअर झालं सगळ्यांना? म्हणजे एवढं वीक ते ऍसिड त्याच्यामध्ये यूज केलं जात असतं. आता पुढे बघा, इथेनॉल अँड अल्कोहोल इज ऑब्टेन बाय फर्मेंटेशन बाय कार्बन कंपाऊंड्स लाईक फ्रूट ज्यूस, maple syrup, sugar molasses, starch of the roots with the help of the yeast, saccharomyces cerevisiae. बघा आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ईस्टच्या इथे ते जेव्हा ते शुगर बरोबर रिॲक्ट होतं तेव्हा CO2 फॉर्म होतो आणि इथेनॉल फॉर्म होतं असं तुम्हाला सांगितलं होतं. मग आता इथेनॉल म्हणजे काय, तर यंदा म्हणजे या वर्षी तुम्ही सायन्स 1 मध्ये तुम्ही इथेनॉल शिकला असणार, IUPAC नॉमेनक्लेचर जर झालं असेल तुमचं तर. इथेनॉल म्हणजे तुमचा अल्कोहोलिक ग्रुप. आता हा CH3COOH आहे की नाही, त्याला ऍसिटिक ग्रुप म्हणतात. म्हणजे जे जॉईंट होणारे ग्रुप, तर ज्याला OH ग्रुप जॉईंट होतोय त्याला नाव दिलेलं आहे अल्कोहोल. आता C2H5OH असं तुमचं इथेनॉलचा फॉर्म्युला आहे. आता हा OH काय आहे, OH म्हणजे तुमचा अल्कोहोल. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अल्कोहोल म्हणजे काय असतं, फर्मेंटेशन प्रोसेस मध्ये तयार केलेला पदार्थ. क्लिअर झालं सगळ्यांना? मग आता ह्या फर्मेंटेशन प्रोसेस मध्ये काय यूज केलं जातं, तर काय दिले त्यांनी, फ्रूट ज्यूस. मग आता फ्रेश फ्रूट यूज करणार का तिथे,
नाही यूज करत. तिथे असे तुमचे डॅमेज, खराब झालेले, सडलेले असे जे फ्रुट्स असतात ते यूज केले जातात. मॅपल सिरप म्हणजेच तुमचं थोडक्यात खराब असते, मळी असते, अर्क असतो, तो यूज केला जातो. शुगर मेलासिस म्हणजेच जे काही तुमचं शुगर केन येतं की नाही त्याच्यापासून फर्स्ट प्रोडक्ट काय मिळतं तुम्हाला? शुगर मिळतं. देन बेस्ट क्वालिटी तुम्हाला तुमचा जगरी मिळतं, गुळ मिळतो. समजतंय? हे त्याचे मेन 2 प्रोडक्ट आहेत. आणि त्याचं जे वेस्ट मटेरियल आहे त्याला शुगर मेलासेस म्हणायचं. क्लिअर होतंय सगळ्यांना? म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे, हे सगळे जे टाकाऊ पदार्थ आहेत, जे वेस्ट मटेरियल आहे, त्या मटेरियलला फर्मंट केलं जातं आणि त्याच्यापासून इथेनॉल तयार केलं जातं. क्लिअर झालं सगळ्यांना? आणि मग आता ते त्या मटेरियलला त्याच्यामध्ये फर्मेंटेशन प्रोसेस करण्यासाठी ऍक्टिव्ह युजफुल बॅक्टेरिया मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्यांचा रोल. मग त्याच्यासाठी काय सोडलं जातं? तर ऑफकोर्स हे यीस्ट यूज केलं जातं. क्लिअर होतंय सगळ्यांना? म्हणजे बेकरी प्रोडक्ट मध्ये तुम्हाला यीस्ट हे मायक्रोब यूज केलं जातं. तुमचं विनेगर प्रोडक्शन मध्ये तुम्हाला ऍसिटिक ऍसिड यूज केलं जातंय. हे मायक्रोब यूज केलं जातं. इथेनॉल मध्ये तुम्हाला यीस्ट यूज केलं जातं. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या खूप महत्वाच्या आहेत की कोणते मायक्रोब यूज केले जातात. जेव्हा तुमचं प्रोडक्शन घेतलं जातं तेव्हा कोणकोणते मायक्रोब यूज केले जातात. आता पुढचं बघा. मिक्सचर ऑफ द बॅक्टेरियल स्टेन्स लाईक Acetobacter and Glucanobacter is mixed with the ethanol for its microbial degradation. बघा ह्या 2 वेगवेगळ्या बॅक्टेरिया यूज केल्या जातात. ऍसिटिक ऍसिड अँड अदर बाय प्रोडक्ट्स आर ऑब्टेन थ्रू इट. म्हणजेच काय केलं जातं? तर या बॅक्टेरियांचा यूज करून फर्मेंटेशन प्रोसेस होते आणि त्याच्यापासून आपल्याला इथेनॉल आणि दुसरा एक पदार्थ मिळतो म्हणजे ऍसिटिक ऍसिड. Acetic acid is separated from the mixture by rarefaction. म्हणजेच एक एक पहिली स्टेप आहे की त्याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड बाहेर काढलं जातं किंवा साईडला केलं जातं. ऍसिटिक ऍसिड इज ब्लीच विथ द हेल्प ऑफ द पोटॅशियम फेरोसायनाइड. देन इट इज पाश्चराइज. फायनली व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ SO2 गॅस इज मिक्स टू प्रोड्यूस द विनेगर. बघा म्हणजे थोडक्यात या सगळ्या वेस्ट प्रोडक्ट पासून जेव्हा एखादा प्रोडक्ट घेतला जातो, फॉर एक्झाम्पल ऍसिटिक ऍसिड, तेव्हा त्या ऍसिटिक ऍसिडला काय केलं जातं? पाश्चराइज केलं जातं आणि पाश्चराइज करण्यासाठी त्यांनी पोटॅशियम फेरोसायनाइड हा एक केमिकल सबस्टन्स यूज केला जातो. आणि शिवाय त्याच्यामध्ये काय केलं जातं? थोडासा सल्फर डायऑक्साइड, SO2 मीन्स सल्फर डायऑक्साइड, हा एक गॅस आहे तो काय केला जातो? एक स्मॉल क्वांटिटीमध्ये यूज केला जातो, मिक्स केला जातो आणि त्याच्यानंतर मग हे विनेगर तयार होत असतं. आता सोया सॉस बघा. सोया सॉस इज प्रोड्यूस बाय फर्मेंटेशन ऑफ द मिक्सचर ऑफ द फ्लोअर ऑफ द व्हीट और राईस. कशापासून बनवला जातो? म्हणजे गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ. पण मला सांगा बेस्ट क्वालिटी मटेरियल इथे यूज करणार आहेत का ते? नाही. जर तुम्ही सोया सॉसचं प्रिपरेशन कसं केलं जातं हा जर एखादा व्हिडिओ बघितलात किंवा तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला त्याची कम्प्लीट प्रोसिजर बघायला मिळेल. समजतंय? म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही जर क्युरियोसिटी म्हणून बघितलं तरी तुमचं नॉलेज अपडेट राहतं याच्याने. सोयाबीन विथ द हेल्प ऑफ द फंगस एस्पेलगिलस. क्लिअर झालं सगळ्यांना? कशापासून बनवलं जातं? एक तर तुमचे व्हीट फ्लोअर असतं किंवा राईस फ्लोअर असतं आणि त्याच्यामध्ये या जो एस्पेलजियस नावाच्या फंगसच्या बॅक्टेरिया आहेत त्या त्याच्यामध्ये सोडल्या जातात आणि मग त्याची एक ठराविक लिमिट पर्यंत एक फर्मेंटेशन प्रोसेस होत असते आणि ती काय अशी 2-3 मिनिटात नाही तर ती जवळजवळ 15-20 दिवस, महिनाभर ही प्रोसिजर चालते आणि मग ते फर्मंट होतं आणि मग त्याच्यातनं तुम्हाला सोया सॉस तयार मिळतो. क्लिअर झालं सगळ्यांना? खूप छान छान म्हणजे तुम्हाला माहिती दिलेली आहे जेणेकरून आता ह्या पदार्थांचा वापर आपल्या फूडमध्ये किती आणि कोणत्या प्रमाणामध्ये करायचा हे तुम्हाला क्लिअर होईल. बरं, इथे दिलेला हा चार्ट आहे, हा सध्या तरी तुमच्यासाठी नाहीये, त्यामुळे तुमच्यासाठी म्हणजे अगदीच खूप छान की हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायला लागायचं. प्रश्न कसा यायचा बघा त्याच्यावर. फ्रूटचं नाव दिलं जातं, कुठले मायक्रोब यूज केले जातात त्याचं नाव विचारलं जातं आणि कोणता प्रोडक्ट तयार केला जातो ते विचारलं जायचं. आता त्यातनं तुम्ही सुटलेला आहात.
तर परत एकदा बघूया आपण. काही डाऊट आहे कुणाला? सगळं समजतंय? नो डाऊट? ओके ओके, ठीक आहे, ठीक. पुढे बघा, चला आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला मायक्रोबियल एन्झाइम्स. आता प्रोबायोटिक याच्यावर परत मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला शॉर्ट नोट येत असते, मिनिमम 3 मार्क्स. समजलं? हा. आता त्याच्यानंतरचा आहे मायक्रोबियल एन्झाइम. आता मायक्रोबियल एन्झाइम काय बघा, which functions are performed by enzymes secreted in the human digestive system. मला असं वाटतं 8th ला 9th ला ह्याच्यामध्ये तुम्हाला अगदी डिटेल सगळं सांगितलेलं आहे की तुमचं जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती कशी वर्क करते आणि कुठून स्टार्ट होते आणि कुठे एंड होतोय. तर याच्यामध्ये जे काही एन्झाइम सिक्रेशन आहे, मला असं वाटतं आपल्या लास्ट लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की तुम्हाला एक मी म्हणजे तुमचं डेली रुटीन सांगताना मी तुमचे जे 4 मील सांगितले होते त्यांच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सिक्रेशन होतं म्हणजे डायरेक्ट कसं होतं. अगदीच तुमच्या आवडत्या वस्तूचं नाव काढलं की तुमचा डायरेक्ट तुमच्या तोंडामध्ये लाळ येते बघा. म्हणजेच काय होतंय, अगदी लगेच तुम्हाला ते सिक्रेशन होतंय. मग जसं तुमच्या तोंडामध्ये लाळेचं सिक्रेशन होतंय त्याला सलायव्हरी ग्लँड मुळे ते होत असतं. मग तसं आपल्या पोटामध्ये पण काही ग्लँड्स आहेत की ज्या डायरेक्ट काय करत असतात, सिक्रेशन करत असतात. मग ते सिक्रेशन होणारे जे पदार्थ आहेत ते तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये किती महत्वाचा रोल निभावतात, किती महत्वाचा आहे आणि ते कोणकोणते आहेत, तर त्याच्याबद्दल आता तुम्हाला डीप स्टडी मिळणार आहे. आणि हे नुसतं पुस्तकी ज्ञान नका ठेवू, जरा हे तुमच्यासाठी ऍप्लिकेबल पण करा म्हणजे तुमच्या डेली रुटीन मध्ये. Nowadays, instead of chemical catalyst, microbial enzymes are used in chemical industry. The enzymes are active at low temperature. पहिलं सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला एन्झाईम्स म्हणजे काय समजलं सगळ्यांना, की आपल्या बॉडीमध्ये जे काही आपोआप तयार होणारे सिक्रेट होणारे जे पदार्थ आहेत त्यांना एन्झाईम्स म्हणायचं. समजलं? आता हे एन्झाईम्स कुठले, तर काही वेळेला आता केमिकल इंडस्ट्री असते तेव्हा त्यांच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला रिॲक्शन करायचे असतात आणि रिॲक्शन तुमची तुम्हाला स्लो प्रोसेसमध्ये होत असेल आणि तुम्हाला जर ती फास्ट करायची असेल तर आपण काय करतो, एक कॅटलिस्ट यूज करतो. माहिती आहे सगळ्यांना कॅटलिस्ट? कॅटलिस्ट म्हणजे असा पदार्थ, कॅटलिस्ट इज द सबस्टन्स विच डू नॉट take part in the reaction but it improves the rate of the reaction. समजलं सगळ्यांना की काय करतोय तो, तुमच्या त्या रिएक्शनचा स्पीड वाढवतोय, ती फास्ट घडून आणतोय. मग तोच रोल तुमचा काय करतोय तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये हे एन्झाईम्स करत असतात की तुमचं जे फूड मटेरियल येतंय त्याच्यामध्ये हे सगळं मिक्स झालं की तुमचं प्रॉपरली डायजेशन होतं आणि व्यवस्थित तुमचा मेटाबॉलिझम रेट हा हाय होऊन जातो. बघा पुढे, द एन्झाईम्स आर ऍक्टिव्ह ऍट लो टेम्परेचर, pH and pressure due to which energy is saved and erosion proof instruments are also not necessary. बघा, एक तर सगळ्यात महत्वाचं आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन आहे, त्यामुळे अगदीच आपल्या बॉडी टेम्परेचर मध्ये ह्या सगळ्या एन्झाईम्स ऍक्टिव्हेट होत आहेत. कळतंय? ते काय आपल्याला हिटिंग प्रोसिजर आणि बाकीच्या प्रोसिजर करण्याची गरज नाही. लो टेम्परेचर म्हणजे काय, आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे आहे किती असतं माहितीये सगळ्यांना, 35 to 37च्या दरम्यान असतं. आता हे जे टेम्परेचर आहे ह्या टेम्परेचरला ते डायरेक्टली होत असतं, आपोआप होत असतं. म्हणून बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगितलं जातं बघा की तुम्ही काय करायचं आहे, नेहमी नॉर्मल वॉटर घ्यायचं आहे. तुम्ही जेवढं कोल्ड वॉटर घ्याल तेवढं त्याला तुमच्या त्या पोटामध्ये गेल्यानंतर त्याला त्या टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी जास्त एनर्जी लागते. कळतंय? जेव्हा आपण टॅप वॉटर घेतो किंवा आपलं साधं पाणी घेतो तेव्हा त्याचं टेम्परेचर असतं ते आपलं नॉर्मल असतं, रूम टेम्परेचर असतं, त्यामुळे आपल्या बॉडीला तिथे एनर्जी द्यावी लागत नाही. पण जेव्हा तुम्ही फ्रीजचं पाणी घेता तेव्हा त्याचं टेम्परेचर जवळजवळ 10 डिग्री पर्यंत आलेलं असतं आणि ते 10 डिग्रीचं पुन्हा 37-35 करेपर्यंत आपली बॉडीची जी एनर्जी आहे तिथे वेस्ट होत असते. समजतंय? म्हणून कधीही नेहमी तुम्हाला एक सजेशन दिलं जातं की ऑलवेज ड्रिंक टॅप वॉटर या नॉर्मल वॉटर.
पीएच ऑफ द प्रेशर काय. आता पीएच काय आहे, मला असं वाटतं पुन्हा तुमचं याच्यामध्ये पीएच झालेलं असणार आहे सायन्स 1 मध्ये, की 0 to 14 ही आपली एक पीएच लेवल असते आणि 0 to 6 हे आपले ऍसिडिक लेवल असते आणि 8 to 14 ही आपली बेसिक लेवल असते आणि नंबर 7 पीएच जो तुमचा दाखवतो तो न्यूट्रल असतो. म्हणजे जेव्हा लक्षात घ्या आपण काही फूड घेतो ते कधीतरी ऍसिडिक असतं, कधीतरी बेसिक असतं आणि आपल्या बॉडीमध्ये सेक्रेट होणारे जे एन्झाईम्स आहेत ते काय करतात, ऍसिड आणि बेस यांची जी रिएक्शन होते ती रिएक्शन म्हणजे तुमची न्यूट्रलायझेशन रिएक्शन होत असते. समजतंय? आणि न्यूट्रलायझेशन रिएक्शन झाली की तुमचा पीएच आहे तो मेंटेन होतोय. कळतंय सगळ्यांना? म्हणजे अगदीच 1 to 6च्या याच्यामध्ये असेल तर तुम्हाला ऍसिडिटी फील होते बघा. म्हणजेच तुमचं काय होतंय, पीएच लेवल जी आहे ती एका साईडला कुठेतरी ऍसिडिक पीएच दाखवत असते. त्यासाठी मग तुम्ही कधीतरी इनो घेत असता बघा. म्हणजे काय करता तुम्ही, बेस ऍड करता त्याच्यामध्ये आणि मग तुम्हाला 2 मिनिटांमध्ये रिलीफ वाटतं. म्हणजे थोडक्यात काय होतं, तुमची जी हाय ऍसिडिटी असते, जो हाय तुमचा म्हणजे ऍसिडिटीची लेवल वाढलेली असते, ती काय करते, या इनो मध्ये असणाऱ्या जो तुमचा खाण्याचा सोडा ज्याला आपण म्हणतोय तो काय करतोय, तुमचं न्यूट्रलायझेशन घडून आणतो आणि ऑफकोर्स पीएच काय होतोय, ऍसिडी वरनं नॉर्मलला येतो किंवा न्यूट्रलला येतो आणि मग तुम्हाला थोडस बरं वाटतं किंवा रिलॅक्स मध्ये येत असता तुम्ही. समजते सगळ्यांना? म्हणजेच त्याला म्हणायचं पीएच. क्लिअर झालं सगळ्यांना? आता बघा, ड्यू टू विच एनर्जी इज सेव्ह अँड इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट्स आर ऑल्सो नॉट नेसेसरी. काही कशाची गरज लागत नाही, नॉर्मली आपली बॉडी सगळ्या गोष्टी मेंटेन करत असते. एन्झाइम्स कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेस, हेन्स unnecessary byproducts are not formed due to which expense of the purification are minimized. समजलं सगळ्यांना? म्हणजेच काय होतंय, हे सगळं मिनिमाइज होतंय. कशाने होतं, तर आपल्या बॉडीमध्ये सगळ्या ऑटोमॅटिक ह्या गोष्टी होत असतात आणि कोणा थ्रू होत असतात, तर आपल्याकडे जे सिक्रेट होणारे एन्झाईम्स आहेत त्यांच्या थ्रू ह्या गोष्टी सगळ्या नॅचरली होत असतात. पण इन केस समजा तुमचं जे एन्झाईम सिक्रेशन आहे ते इनबॅलन्स असेल तर तुमच्याकडे व्हेरियस प्रॉब्लेम क्रिएट होत असतात. फॉर एक्झाम्पल, इन्सुलिन नावाचं जे आपलं एक एन्झाईम आहे त्याचं सिक्रेशन जर तुमचं कमी जास्त प्रमाणामध्ये झालं तर तुम्हाला डायबिटीस सारखे मोठे मोठे आजार होत असतात. कळतंय? हा. आणि जर तुमचं रुटीन व्यवस्थित नसेल खाण्यापिण्याचं तर तुम्हाला ऍसिडिटी सारखे प्रॉब्लेम होत असतात. समजतंय? त्यामुळे आता तुम्ही लक्ष ठेवायचं आहे, हे तुम्हाला जे समजलंय ते तुम्ही काय करायचं आहे, फॉलो करायचं आहे की वेळच्या वेळी खाणे व्यवस्थित गरजेचं आहे आणि नुसतं फूड इंटेक व्यवस्थित घेऊन चालत नाही, तर त्याच्यासोबत तुमची वॉटर लेवल आहे, जी आपली वॉटरची रिक्वायरमेंट असते तीही तुमची सफिशियंट पाहिजे. हे तुम्हाला नेहमी सांगितलं जातं की मिनिमम 3 लिटर पाणी तुमचं डेली गेलं पाहिजे पोटामध्ये, तर ते गेलंच पाहिजे. आणि त्याची एक प्रोसिजर मी तुम्हाला सांगते. आता तुम्ही व्हॉट्सअपवर असाल तर तुम्हाला व्हॉट्सअप थ्रू हे बरंच समजतं, पण त्याच्या मागचं सायन्स मी सांगते तुम्हाला, की जेव्हा आपण फूड घेतो तेव्हा आपलं असोफेगस काय असतं, फुल झालेलं असतं, भरलेलं असतं आणि त्याच्यामध्ये पाणी जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेतलं तर त्याचं प्रॉपरली जे काही ग्राइंडिंग असतं की नाही ते होत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही जेवता त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, कमीत कमी अर्धा तास तरी पाणी प्यायचं नसतं. का, तर ते तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं या एन्झाईम्स मध्ये मिक्सिंग होणं, त्याचं ग्राइंडिंग होणं खूप महत्वाचं असतं. कारण तुम्ही खाल्लेलं तुम्ही काही 32 वेळा चावत नाहीत. कळतंय? हे फूड पार्टिकल्स आहेत ते थोडेसे मोठे असतात, मग त्यांना बारीक करणं, त्याची पेस्ट बनवणं, ही प्रोसिजर तुमची आतमध्ये कमीत कमी 15 ते 20 मिनिटं चाललेली असते. ही प्रोसिजर होईपर्यंत त्याच्यामध्ये तुमचा वॉटर सोर्स जो आहे तो फार कमी प्रमाणात लागतो. म्हणजे अगदीच जेवणानंतर तुम्ही एक थोडस 2 घोट पाणी किंवा एक थोडस पाणी घेतलं तरी चालणार आहे, पण 2 ग्लास पाणी कधीही प्यायचं नाही. आणि नंतर मात्र जेवणानंतर प्रत्येक अर्ध्या तासाने तुम्ही ग्लासभर पाणी प्यायचंय आणि असं कंटिन्युअस तुम्ही 3 तास करत राहायचं आहे. का, तर तुमचं जेव्हा ते असोफेगस एम्प्टी होतं की नाही, ते पास आउट करतं की नाही सगळे म्हणजे आपलं फूड मटेरियल, तेव्हा ते वॉश आउट होणं पण गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जे ऍसिडिक सिक्रेशन चाललेले असतात त्यांना नॉर्मल करणं पण गरजेचं असतं. त्यामुळे 2 वेळच्या अन्नामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे 3 तासांचं अंतर ठेवायचं.
पण कमीत कमी तुम्ही अर्ध्या तासाने 15 मिनिटांनी पाणी पित राहायचं असतं. का? तुमचं जे सिक्रेशन लेवल आहे, ऍसिडिटी लेवल आहे, ती तुम्हाला काय करायची असते? मेंटेन करायची असते. क्लिअर झालं सगळ्यांना? आणि हे जर रूल्स तुम्ही फॉलो करत असाल तर तुमची बॉडी तुम्हाला कोणत्याही कंप्लेंट करत नाही. कळलं सगळ्यांना? In case of the microbial enzymatic reaction, elimination and decomposition of waste material is avoided and enzymes can be reduced. आता पुन्हा लक्षात घ्या की आता आपलं थोडंसं बाजूला ठेवा. आता आपण काय करायचं आहे? थोडंसं बाहेर या की हे एन्झायमेटिक जेव्हा मटेरियल आहे ते आपण जेव्हा यूज करतो तेव्हा त्याच्यातनं कोणताही प्रोडक्शन घेत असतो तेव्हा त्याच्यामध्ये काय असतं? जे तुमचं वेस्ट मटेरियल आहे ते आहेच, येणारच असतं. पण जेव्हा हे तुमचं मायक्रोबॅक्टेरियल एन्झाईम्स जेव्हा आपण काही गोष्टींमध्ये यूज करतो तेव्हा तुमचं जे वेस्ट मटेरियल आहे, फॉर एक्झाम्पल तुमचं शुगर केनचं घ्या की त्याचं जे वेस्ट मटेरियल आहे ते वेस्ट मटेरियल आहे त्याच्यामध्ये यीस्ट सारखे तुमचे बॅक्टेरिया सोडल्यानंतर त्याला थोडी फर्मेंटेशन प्रोसेसला वेळ दिल्यानंतर त्याच्यातनं आपण अल्कोहोलिक असे आणि ऍसिटिक ऍसिड सारखे खूप मोठे प्रोडक्ट तयार करतो की जे आपल्यासाठी खूप युजफुल आहे. समजतंय? मग तसं हे आहे की एन्झाईम्स जेव्हा तुमचे वेस्ट प्रोडक्ट देतात तेव्हा त्यांच्यामध्ये वेगवेगळे मायक्रोब जर तुम्ही यूज केले तर तुमचं वेस्ट मटेरियलची जी क्वांटिटी आहे ती काय होते? रिसायकल होते आणि ती कायम रियूज करून काय होतं? त्याचं वेस्ट मटेरियल मिनिमाइज केलं जातं. समजलं सगळ्यांना? म्हणजेच थोडक्यात इलिमिनेशन अँड डिकम्पोजिशन ऑफ द वेस्ट मटेरियल इज अवॉइड अँड एन्झाईम्स कॅन बी रियूज. समजलं? खूप महत्वाचं वाक्य आहे ते की कशा प्रकारे इलिमिनेशन अँड डिकम्पोजिशन घडून आणलं जातं आणि जे काही वेस्ट मटेरियल आहे ते अवॉइड केलं जातं आणि शिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे एन्झाईम्स आहेत हे रियूज केले जातात. हेन्स सच एन्झाईम्स आर इको फ्रेंडली. म्हणून त्यांना इको फ्रेंडली म्हणायचं. का? तर ते आपल्यासाठी खूप युजफुल आहेत, रियूज केले जातात, रिसायकल केले जातात, म्हणून त्यांना इको फ्रेंडली म्हणायचं. सम एक्झाम्पल्स ऑफ द मायक्रोबियल एन्झाईम्स आर ऑक्सिडन, ऑक्सीडक्टेस, ट्रान्सफेरेस, हायड्रोलेसेस, लायसेस, आयसोमेरेज, लिगाएज एक्सेट्रा. आता ही सगळी जी आहेत की नाही ही मायक्रोबॅक्टेरियल एन्झाईम्सची नावं आहेत. सगळ्यात महत्वाचं ही नावं तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत. आता ही सगळी जी आहेत ही इको फ्रेंडली मायक्रोबॅक्टेरिया म्हणून म्हणजे फेमस आहेत किंवा त्यांना संबोधलं जातं. आता त्याच्यामध्ये एक कॉमन मी तुम्हाला त्यांचा एक अल्फाबेटची सिरीज आहे ती सांगते बघा. लास्ट त्यांचे 4 वर्ड्स आहे म्हणजे लास्ट अल्फाबेट्स आहेत बघा, 4 अल्फाबेट्स ASES दिसतायत तुम्हाला सगळे? ऑक्सीडक्टेस, ट्रान्सफेरेस, हायड्रोलेसेस, लेसेस, नंतर आयसोमेरेस अँड लिगाएस. समजलं सगळ्यांना? हे सगळ्यांच्या शेवटी काय आहेत? ASES हे आहेत. मग आता समोरचे वर्ड्स आहेत त्यांच्यामध्ये जो चेंज आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही फक्त एकच काम करायचं आहे की हे इको फ्रेंडली एन्झाईम्स बॅक्टेरिया जे आहेत यांची एक लिस्ट बनवायची आहे आणि 1 बाय 1 त्यांना रोज काय करायचं आहे? तुम्ही थोडस वाचत राहायचंय की ते आपोआप तुमच्या लर्न होऊन जाणार आहे. आता याच्यामध्ये काय कोणाला डाऊट आहे का? समजते सगळ्यांना? काय डाऊट आहे? फक्त या लेसन मध्ये काय असणार आहे? तुम्हाला खूप असे न्यू वर्ड्स मिळणार आहेत आणि तुम्ही प्रिपरेशन करताना ते वर्ड्स कंपल्सरी लक्षात ठेवायचे आहेत कारण प्रत्येक लेसन तुम्हाला 5 ते 6 मार्काला आहे. मॅक्सिमम 6 मार्क असतात आणि आता ह्या लेसनचे प्रिपरेशन म्हणजे तुमची 60 मार्काची तयारी असणार आहे. त्यामुळे हे तुम्हाला करावंच लागणार आहे. ओके, पुढे बघा. प्रोसेस ऑफ डर्ट मग removal occurs at low temperature due to the mixing of the enzymes with detergent. फार छान एक्झाम्पल दिलाय. आता तुम्हाला ह्याच्यातनं किती समजले बघा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्वीची लोक होती, आता सध्या म्हणजे पावडर असं डिटर्जंट पावडर कधी नव्हती जेव्हा म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये
तेव्हा लोकांना म्हणजे तुमच्या मम्मी लोक किंवा तुमच्या ग्रँड मदर्स वगैरे असतील त्यांना विचारा, ते गरम पाण्यामध्ये कपडे धुवायचे किंवा त्याच्यासाठी कुठेतरी थोडासा कॉस्टिक सोडा युज करायचे, ज्याला तुम्ही वॉशिंग सोडा म्हणतात, तो युज करायचे. पण तेव्हाच्या त्या प्रोसिजरमध्ये त्यांचं जे काही डर्ट होतं किंवा ते डाग पडलेले जे काय असायचे मग त्याला म्हणतात, ते स्टेन जे आहे ते निघत नव्हतं. म्हणजे थोडक्यात सांगायचंय त्याची पॉवर स्ट्रॉंग नव्हती आणि मग ते डर्ट त्यांना काढण्यासाठी मोठी प्रोसिजर, घासणं, धुणं, पुसणं अशी म्हणजे खूप मोठी प्रोसिजर करावी लागायची. पण आता सध्या आपण काय करतोय, या एन्झाईमचा वापर करतोय. आता सध्या आपल्याकडे व्हेरियस टाइप्स ऑफ डिटर्जंट आलेत आणि ते पावडर आणि लिक्विड या फॉर्म मध्ये आलेले आहेत. आणि तुम्ही सगळ्यात महत्वाचं बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कलर पार्टिकल्स दिसतात. कधीतरी जरा घरामध्ये लक्ष घातलं तर डिटर्जंट पावडरचं निरीक्षण केलं तर तुम्हाला त्या डिटर्जंट पावडर मध्ये असे कलरफुल ग्रॅन्युअल्स दिसतात बघा. जर बघितलं नसेल तर आज लेक्चर संपल्यानंतर बघा. मग ते जे कलरफुल ग्रॅन्युअल्स आहेत ते काय असतात, तर ते तुमचे हे मायक्रोबियल एन्झाईम्स असतात. की ते काय करत असतात, ऍक्च्युली व्हाईट असतं पार्ट तो तुमचा ऑफकोर्स तुमचा वॉशिंग सोडाच आहे, पण त्याच्यामध्ये हे जे कलरफुल ग्रॅन्युअल्स आहेत ते काय करतात, त्या कलरवर किंवा ते डाग असतात, ते जे डर्ट असतं कपड्यावर त्याच्यावर ऍक्ट करतात. आणि मग ते टीव्हीच्या ऍड मध्ये कसं मॅग्नेटिक इफेक्ट दाखवतायत, तसा तुमचा मॅग्नेटिक इफेक्ट तुम्हाला त्या कपड्यांवर मिळतोय. आणि मग तुमचे कपडे काय होत आहेत, स्वच्छ होत आहेत. म्हणजे तिथे आता घासण्याची प्रोसिजर होत नाही, कारण आपण डायरेक्ट वॉशिंग मशीन मध्ये फक्त गोल फिरवायचं काम करतो. तरीही तुमचे कपडे नीट अँड क्लीन झालेले असतात बघा, स्टेन फ्री झालेले असतात. समजतंय? याचा अर्थ ते जे घासण्या पुसण्याचं काम होतं ते कोण करायला लागलंय आता, हे मायक्रोबियल एन्झाईम्स आहेत ते करायला लागलेत. म्हणजेच डिटर्जंट मध्ये सुद्धा त्यांचा वापर केला जातोय. क्लिअर झालं सगळ्यांना? सेकंड बघा, ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सिरप्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द कॉर्नफ्लॉवर बाय ऍक्शन ऑफ एन्झाईम्स ऑब्टेन फ्रॉम बॅसिली अँड स्ट्रेप्टोमाइस. बघा, आता तुम्हाला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज ह्या शुगर आहेत हे एवढं माहिती आहे तुम्हाला. आता सगळ्यात महत्वाचं, ह्या शुगर तुम्हाला जेव्हा सिरप मध्ये किंवा तुम्ही जेव्हा म्हणजे सगळे रेडीमेड सिरप घेत असता की नाही, मँगो पल्प घेत असता, तुमचं फ्रुटी घेत असता, इवन तुमचे बाकीचे जे मँगोला किंवा अजून काही काही व्हेरियस टाइप्स ऑफ तुमचं सिरप्स तुम्ही घेत असता रेडीमेड, त्याच्यामध्ये तुम्हाला जे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आहेत त्यांचा जो स्वीटनेस आहे तो ऑप्टेन करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी काय यूज केलं जातं, कॉर्नफ्लावर. समजतंय? हा, आता तुम्हाला हे एवढं पण माहिती आहे की आपण जो काही कॉर्न म्हणजे मका, थोडक्यात सांगायचंय म्हणजे आपण मका वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये खातोय, म्हणजे तेव्हाही आपण ते घेतच असतो. पण ह्या कॉर्नफ्लावरचा यूज कुठे केला जातो, त्याच्यामध्ये ते बॅसिली आणि स्ट्रेप्टोमायसिन नावाचे जे बॅक्टेरिया आहेत ते काय करतात, त्याला थोडासा स्वीटनेस आणतात. म्हणजेच ग्लुकोज आणि फ्रुक्टोज फॉर्म करतायत त्याच्यामध्ये. आणि मग तुम्हाला ते पदार्थ कसे लागतात, एकदम स्वीट लागतात किंवा असं थोडंसं त्यांच्यामध्ये स्वाद किंवा टेस्ट निर्माण करतात. समजलं सगळ्यांना? मायक्रोबियल एन्झाईम्स आर यूज इन व्हेरियस इंडस्ट्रीज लाईक चीज, प्लांट एक्स्ट्रॅक्ट, टेक्सटाईल, लेदर, पेपर. बघा, अजून त्याचा कुठे यूज केला जातो, म्हणजेच एक तुम्हाला मायक्रोबियल एन्झाईम याच्यावर पण शॉर्ट नोट येते, तर हे बुक मध्ये दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मी बरंचसं तुम्हाला ऍड करून सांगितलेलं आहे. समजतंय? तसं म्हणजे तुमच्याकडे शॉर्ट नोट तयार करताना तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजेत. ओके, मग आता तुमचं एवढ्या सगळ्या प्रोडक्ट मध्ये अजून एक वेगळा त्यांनी सांगितलेला आहे की जेव्हा त्या मायक्रोबियल एन्झाईमचा इंडस्ट्रियलाइज म्हणून उपयोग केला जातो. मग आता इंडस्ट्री कुठल्या, तर तुमचं डेअरी प्रोडक्ट घेतला जातो त्याच्यामध्ये केलं जातं. प्लांट एक्स्ट्रॅक्ट म्हणजे झाडांच्या पासून तो भुसा वगैरे जो असतो की नाही, किंवा थोडक्यात सांगायचं जे म्हणजे प्लांट्स मधले टाकाऊ पदार्थ जे काय आहेत त्यांच्यामध्ये तो यूज केला जातो. तेव्हा काय केलं जातं, तर तो जो काय भुसा आहे त्याच्यापासून बेस्ट क्वालिटी पेपर तयार केला जातो. समजतंय? हा, आणि आता ही टेक्सटाईल इंडस्ट्री म्हणजे थोडक्यात कापड उद्योग ज्याला म्हणायचा, की कापडामध्ये पण तुमचे व्हरायटी असतात, कॉटन असतं, रेशीम असतं, सिल्क असतं. आता हे सगळे जे काही तुमची टेक्सटाईल इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये पण तुमचं जे मायक्रोबियल एन्झाईम्स यूज केले जात असतात. कारण कलर म्हणजे पहिला व्हाईट पेपर क्लॉथ असतो त्याला कलर केला जातो, त्याच्यानंतर मग त्याच्यावर मग ही जी प्रोसेस आहे
खूप मोठी प्रोसिजर आहे. पण त्याच्यामध्ये थोडक्यात काय तुम्हाला सांगायचं आहे की ह्या सगळ्या ज्या काही इंडस्ट्री आहेत यांच्यामध्ये सुद्धा मायक्रोबियल एन्झाईम्स यूज केले जात असतात. समजलं सगळ्यांना? लेदर प्रोडक्ट आहे. ऑफकोर्स लेदर मध्ये तुम्ही आता फक्त नुसते चप्पल लेदरच्या नका बघू, तर तुम्ही लेदर मध्ये तुम्हाला बरेच प्रोडक्ट मिळतात की व्हेरियस टाइप्स ऑफ पर्सेस. मग त्या छोट्या मोठ्या अशा व्हेरियस आणि व्हेरियस कलर्स तुम्हाला मिळतात. तर हे सगळं कसं केलं जातं, म्हणजे थोडक्यात आहे की सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्या दोन ज्या वर्ड्स आहेत ते तुम्हाला बरंच काही सांगून जातात की हे टेक्नॉलॉजी काय आहे, की या सगळ्या गोष्टींचा यूज कसा करायचा हे फाइंड आउट केलं जातं आणि मग त्याचा यूज केला जातो आणि मग ती इंडस्ट्री मोठी त्यामध्ये प्रोडक्शन घेत असते. आणि ऑफकोर्स प्रोडक्शन मध्ये मार्केटिंग आलंच आणि मार्केटिंग मध्ये मग तुम्हाला क्वालिटी मटेरियल मिळायला लागलं. म्हणजे थोडक्यात ही जी काही इम्प्रुव्हमेंट आहे, ही जी काही ग्रोथ आहे, आपली डेव्हलपमेंट आहे, ही डेव्हलपमेंट समजली सायंटिस्ट लोकांना की मायक्रोबियल एन्झाईम्सचा आपण यूज इतका चांगल्या प्रकारे करू शकतो आणि आपण अशा प्रकारचे प्रोडक्ट मिळवू शकतो. आता त्याच्यानंतर आहे पेपर. आता पेपरमध्ये पण व्हेरियस क्वालिटी आहेत. तुम्ही न्यूज पेपर बघितला तर तो एकदम साधा सिंपल आहे. म्हणजेच त्याच्यासाठी जे वापरलेलं मटेरियल आहे ते असं रॉ मटेरियल, साधं सिंपल मटेरियल. पण तुमचा प्रिंटिंगचा जो पेपर असतो त्याचा क्वालिटी तुमची बेस्ट क्वालिटी असते. तुम्ही जे फुलस्केप यूज करता त्याची क्वालिटी वेगळी असते. तुम्ही तुमचे जे काही म्हणजे ड्रॉइंगसाठी ज्या ड्रॉइंग शीट म्हणतात त्याची क्वालिटी, म्हणजे पेपरमध्ये पण त्यांनी क्वालिटी आणली. मग त्या क्वालिटी कशा तयार केल्या, तर त्याच्यामध्ये त्यांनी जे काही प्रपोर्शन आहे मायक्रो एन्झाईम्सचं ते त्या प्रकारे टाकलं त्यांनी आणि मग त्याप्रमाणे क्वालिटी पेपर त्यांनी तयार केला. आणि मग ऑफकोर्स क्वालिटी पेपर प्रमाणे त्याची प्राइस मिळाली, त्याला डिमांड आहे त्याप्रमाणे. आणि ऑफकोर्स मग काय झालं, थोडस इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट झाली. मला असं वाटतं आता आपण इथे थांबूया. ओके, कारण याच्यानंतरचा हा पार्ट आहे हा सगळा तुमच्यासाठी ओमिटच केलेला आहे. ओके, बरं, एक छोटासा त्याच्यात त्याने दिलेला आहे की हा जो आहे की नाही हा तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे टेबल, कळलं? फक्त त्याने काय केलेलं आहे, यूज युअर ब्रेन पॉवर आणि सर्च आहे, ते तुमच्यासाठी नाहीये. पण हा जो तुमचा ऑर्गॅनिक ऍसिडचा जो टेबल आहे तो मात्र खूप महत्वाचा आहे, कळतंय का? तर त्याच्यामध्ये तुम्हाला सोर्स काय आहे, म्हणजे थोडक्यात मटेरियल काय यूज केलंय, त्याच्यासाठी कोणत्या मायक्रोब सोडल्यात, त्याच्यामध्ये कोणत्या मायक्रोबचा यूज केलाय, त्याच्यानंतर त्याच्यापासून म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये अजून कोणत्या प्रकारचे ऍसिड यूज केले, समजतंय? तर ते वरचा जो अमायनो ऍसिड आहे की नाही तिथे ऑर्गॅनिक ऍसिड म्हणा हा तुम्ही, कारण अमायनो ऍसिड हा ग्लुटामिक ऍसिडचा एक भाग आहे, कळतंय? तर अमायनो ऍसिड हा वर्ड आहे तिथे तुमचं असणार आहे ऑर्गॅनिक ऍसिड, कारण आपला चार्ट आहे तो ऍसिड व्हेरियस ऍसिड कोणते यूज केलेत त्याच्यासाठीचा आहे. आणि मग हे सगळं तयार करून ते यूज कुठे केलं जातं हे, तर हे सगळं तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये तुम्हाला दिलं जातं. एक 2-3 नावं किंवा तुम्हाला मायक्रोब कोणते यूज केलेत असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. त्यामुळे हा चार्ट आहे तो तुम्ही लर्न करायचा आहे. तर आज होमवर्क म्हणून हा चार्ट तुम्ही लिहायचा आहे, कळलं सगळ्यांना? तर आपण आज इथे थांबूया. बर, सगळ्यांना समजलं? काय डाऊट आहे कुणाला? ठीक आहे, काय काम करायचं आहे तुम्ही, पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेसन रीड करा, आन्सर लिहाल तेव्हा त्याच्यामधले किंवा तुम्ही रीड करता करता तुम्हाला जे डिफिकल्ट वर्ड येतील, डिफिकल्ट वर्ड म्हणण्यापेक्षा एन्झाईम्सची नावं मायक्रोबची नावं आहेत ती लिहा. आणि जेव्हा वर्ड्स लिहाल तेव्हा एक लक्षात ठेवायचं, एन्झाईम्स म्हटलं की टायटल त्याला एन्झाईम्स लिहायचं, म्हणजे हे एन्झाईम्स कॅटेगरीमध्ये येणार. मायक्रोब लिहाल तेव्हा त्याला टायटल द्यायचं मायक्रोब्स आणि मग त्याच्या खाली ते डिफिकल्ट वर्ड लिहायचे, म्हणजे तुम्हाला स्वतः तुम्ही आयडेंटिफाय करू शकाल की एन्झाईम्स मध्ये काय आहे आणि मायक्रोब्स मध्ये काय आहे. समजलं? ओके, आणि डू रेग्युलर स्टडी अँड डू हार्ड वर्क, then and then only you got good result. ओके ओके, होमवर्क मी तुम्हाला पाठवून देते आपल्या क्लासवर, समजलं? ओके.
तुम्ही जाऊ शकता. ओके, येस.